हॅलो. हॅलो. ताई नमस्कार. नमस्कार. जय टायगर. मी सचिन भाई पवार बोलतोय, टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष. जय टायगर. बोला ना ताई सर. काय झालंय फसवणूक तुमच्यासोबत? काय झालंय माहितीये का, माझे शेजारीच राहायला होते, वयस्कर आहेत, ब्राह्मण आहेत, अच्छा. नारायणगावचे राहणार आहेत. म्हणजे त्यांचा ऍड्रेस नेमका काय ते मला अजून माहिती नाही. ते मला बोललेले आहेत की आम्ही नारायणगावचे राहणारे होतो. बर. कारण त्यांचं आधार कार्ड मला नंतर म्हणजे माझ्याकडे होतं ना भेटलेलं, आणि नंतर पण त्यांचं एक आधार कार्ड मला भेटलं, तर त्याच्यावर दोन्ही ऍड्रेस वेगवेगळे होते. बर. एक भारती विद्यापीठचा होता, एक नारायणगावचा होता. बर. तर काय झालं, आमची ओळख वर्षभराची चांगली ओळख होती, शेजारीच राहायला असल्यामुळे आम्ही खूप चांगले बोलायचो, आणि त्यांना मूलबाळ नसल्यामुळे ते मला मुलगीच मानायचे. ओके. मग असं आमचं खूप फॅमिली सारखं चांगलं रिलेशन होतं. आम्ही फिरायला, खायला, प्यायला सोबतच असायचो, आणि आपण जसं घरात डिस्कशन करतो सगळ्या गोष्टी, असं सगळ्या. आणि मग एक दिवस असं की म्हणजे मला असं वाटतं की ते मी पैशाचं त्यांच्या समोर बोलले म्हणून त्यांनी माझ्या समोर पैशाची मांग केली. कारण मी एकदा बोलले की माझ्याकडे मला गाडी घ्यायची होती, तर मी म्हटलं दिवाळीत मला गाडी काढायची आहे आणि माझ्याकडे सेव्हिंग आहे 4-5 लाख रुपये, असं सहज मी बोलून गेले. बर. तर मग त्याच्याच नंतर एक 7-8 दिवसानंतर त्यांनी मला हा विषय सांगितला की म्हणे नाही का, ऐक ना म्हणू, काय विषय माहितीये का, माझं एक जागेचं काम होणार आहे, पण त्याच्यासाठी मला पैसे लागतात. मला एक जण देणार आहे पैसे, पण तो 1 महिन्यानंतर देणार आहे. पण आता आपल्याला इमर्जन्सी पैसे लागतात, तर मला 5 लाखाची गरज आहे, तू करशील का मदत? बर. म्हटलं मी मदत करते, पण एवढी तर माझ्याकडून नाही होणार. अच्छा. हा, आणि मी त्यांना आई वडील मानायचे, मला पण ते मुलीसारखा जीव लावायचे, खूप म्हणजे जीव तुम्ही लावायचे म्हणजे. म्हणजे तुम्ही ताई मदत करत करत तुम्ही 15 लाख रुपयाची त्यांना मदत केलं, बरोबर? 15 लाख रुपये त्यांनी मला असे नाही म्हटले मला 15 लाख रुपये पाहिजे, असं ते सुरुवातीला अजिबात नाही, फक्त 5 लाख पाहिजे म्हटले. त्यातले पण मी त्यांना सुरुवातीला 4.5 लाख रुपये माझ्या जवळचे दिले. हम्म. मी एवढे तर देणारच नव्हते, पण काय माहिती माझं मन म्हटलं की ठीक आहे, त्यांना 10-15 दिवसासाठीच पाहिजे म्हटले मला, मी 10-15 दिवसात तुला देतो लगेच. मी म्हटलंय बघा मी गाडीसाठी ठेवलंय. ते म्हटले अरे आपलं जागेचं जर काम झालं ना तर आपण कॅश गाडी घेऊ. बर. म्हटलं चालते, चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझा एक तोही स्वार्थ होता की चल बरं झालं नाही का. ते म्हटले की वडील असताना तू कशाला काळजी घेते बाळा, मी आहे ना, आता तू माझी मुलगीच आहे, आणि माझं खूप स्वप्न होतं मला मुलगी असावी, म्हणून देवाने तुला माझ्यासाठीच पाठवलं. असं असं काय काय ते खूप गोड गोड बोलायचे माझ्यासोबत. तुम्ही जर त्यांचं बोलणं ऐकाल ना तर तुम्ही अच्छा. म्हणाल बापरे म्हणजे किती तुमची गोड ताई बोलतात हे. तुमचा परिचय कधी किती किती वर्षापासून? 1 वर्षापासून आम्ही आणि कॉन्टॅक्ट मध्ये तुमचे होतो. सोशल मीडियावरती बघतोय ना ताई, खूप हा. चांगलं का तुम्ही खूप चांगलं रील्स बनत आहे. आणि टायगर राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव पैलवान हो हो. त्यांच्या माध्यमातून काम करतोय. मी तुळजापूरहून बोलतोय. तुम्ही घाबरू नका, तुमच्या सोबत आहे. हा जे पूर्ण व्हिडिओ व्हायरल करणार आहे, पूर्ण 1,000 कडे तुम्हाला मदत होईल, तुम्ही घाबरू नका. हं? धन्यवाद, खूप खूप आभार त्यासाठीच.